मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। MMR विभागामध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचीही दिली माहिती। मुख्यमंत्र्यांकडून शक्तीपीठच्या मार्गात बदलाचे संकेत। अनौपचारिक गप्पांवेळी भाष्य। सांगली, सोलापूर, कोल्हापुरातून जाणाऱ्या मार्गात बदल होण्याची शक्यता। शासकीय यंत्रणा हायजॅक करून जैन बोर्डिंगची जागा लाटण्याचा प्रयत्न। धंगेकरांचा पुन्हा आरोप। तर पुराव्यांविना राजकीय नैराश्यातून टीका। मुरलीधर मोहोळ यांचा पलटवार। धंगेकरांनी हे बोलल्यामुळं त्यांना पार्टीतनं काढून टाकावं असं काही लोकांचं भूमिका आहे। पण नवी मुंबईचं काय? धंगेकरांच्या मुद्द्यावरून उदय सामंतांचा नाव न घेता गणेश नाईकांवर निशाणा। जयवंती देशपांडेंच्या घरी राज आणि उद्धव ठाकरेंची भाऊबीज। गेल्या 4 महिन्यांमध्ये 9 वेळा ठाकरे बंधू एकत्र। पहिल्यांदाच उर्वशी ठाकरेंनी आदित्य आणि तेजसचं औक्षण केलं। राज्यातील एका ठेकेदारानं 21 आमदारांना डिफेंडर वाटल्या। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक दावा। लवकरच नावं उघड करणार असल्याचा इशारा। कुख्यात गुंड निलेश खायबळचा पासपोर्ट अखेर रद्द। बनावट माहितीच्या आधारे पासपोर्ट बनवून खायबळचं पलायन। आणि पुण्यातल्या PMPML बस चालकाचा राडा। किरकोळ वादातून भर रस्त्यात कार चालकासोबत फ्री स्टाईल हाणामारी। यानंतर बघूयात पंकजा मुंडेंना जनतेनं वारसदार केलंय असं वक्तव्य करत प्रकाश महाजनांनी छगन भुजबळांवर तोफ डागली। मुंडे भावा बहिणीत मिठाचा खडा टाकू नका असंही महाजनांनी सुनावलं। भुजबळ बीडमध्ये ओबीसींमध्ये भांडणं लावायला आले होते का असा सवालही त्यांनी विचारलाय। गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत। गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या। छगन भुजबळांनी बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यात केलेल्या या वक्तव्याचा प्रकाश महाजनांनी जोरदार समाचार घेतला। गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदारावरून सुरू असलेल्या चर्चेत प्रकाश महाजनांनी फेसबुक पोस्ट टाकून त्यांचं मत व्यक्त केलं। क्या जमाना आ गया। स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारस कोण ठरवत आहे? एक भ्रष्टाचारी कारागृहात बरेच महिने काढून आलेला आणि दुसरी जी रोज उठून आपल्याच कुंकवाची अब्रू जगाच्या वेशीवर टांगते। स्वर्गीय मुंडे साहेब यांचा वारसा, मग तो सामाजिक असो किंवा राजकीय असो, फक्त आणि फक्त माझी पंकुताई, दुसरे कोणी नाही, अशा शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। पंकजा मुंडेंना संपवायला आलेले अनेक जण स्वतः संपलेत हे लक्षात ठेवा असा इशाराही प्रकाश महाजनांनी दिला। हे गोपीनाथराववर लोकांचं प्रेम होतं आणि गोपीनाथरावमुळं पंकजावर प्रेम होतं। तुम्ही असा कसा वारसा एकाला काढून दुसऱ्याला देऊ शकता? एवढंच जे धनंजय मुंडेवर प्रेम आहे, मला खूप बरं वाटलं धनंजय मुंडेवर त्यांचं प्रेम आहे, तर स्वतःच्या मंत्रिपदाचा त्याग करून धनंजय मुंडेला द्यावा ना। धनंजय मुंडे बंगला कधी सोडतो म्हणून बंगल्याच्या बाहेर तर बसले होते, धनंजय मुंडेवर प्रेम दाखवले। प्रकाश महाजन यांनी गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार पंकजा मुंडेच असल्याचं ठणकावून सांगितलं। त्यामुळे बीड जिल्ह्यातील नेतृत्व कुणाच्या हातात आहे याकडे एक प्रकारे प्रकाश महाजनांनी अंगुली निर्देश केला। तर अनेकदा पंकजा मुंडेंवर टीका करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनीही पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार असल्याचं सांगितलं। रक्ताने हात भरलेले लोक भुजबळांनी जमा केले आहेत। भुजबळांना मुंडे कुटुंबाला तुम्हाला हिणवायचं आहे का, अशी टीका जरांगे पाटलांनी केली। खरा आणि खोटा काय सगळ्या दुनियालाच माहिती आहे, खऱ्या खोट्याला काय। अहो तुम्हाला त्यांना बी पटलं पाहिजे ना, पण ते आपण म्हणून काय अर्थ आहे का? हे त्यांनाही पटलं पाहिजे की खरे वारस आपणच आहेत, हे त्यांनाही पटलं पाहिजे ना। त्यांना जर पटत असला हा आता भुजबळने वारस जाहीर केला म्हणल्यानंतर तेच त्यांना पटत असलं त्याला आपण काय करू शकतो का? गोपीनाथ मुंडे हयात असतानाच धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यावेळी पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंची भक्कमपणे साथ दिली होती। मात्र बीडमधील ओबीसी मेळाव्यात
छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथ रावांचे खरे वारसदार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याला आता प्रकाश महाजनांनी छेद दिलाय. आता बघूयात पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहारावरून रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ आमने सामने आलेले आहेत. धंगेकरांनी मोहोळांवर केलेल्या आरोपांनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी त्यांना समज दिल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर अचानक रवींद्र धंगेकरांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया हँडलवरील शिवसेनेचा लोगो असलेला फोटो बदललाय. त्याऐवजी त्यांनी पुणेकर फर्स्ट असा नवा फोटो सोशल मीडियावरील अकाउंटवरती टाकलाय आणि त्यामुळे धंगेकरांच्या मनात काय सुरू आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जे चाललंय हे चुकीचं चाललंय. सत्य हे कधी लपून राहणार नाही. माझा मोहळांचा काय बांधायला बांधे का गोखले तर त्याच्यात माझा काही संबंध नाही. यंत्रणा हायजॅक करून जर ही जागा लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर बोलणं गैर नाही. तर त्यांचे बाईट घ्या, मुलाखती करा, पण आधी त्यांचा एकदा कागद तपासा, त्यांचे पुरावे घ्या आणि त्यांच्या बिनधास्त तासभर मुलाखती लावा. लोकसभा, विधानसभा, राजकीय नैराश्यातनं वैफल्यग्रस्त माणसाकडनं दुसरं काय अपेक्षा आहे? धंगेकर आणि मोहोळ वादाला आता चांगलीच धार आली आहे. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहारावरून हे पुण्यातील नेते आमने सामने आले आहेत. हा वाद का पेटलाय ते पहा. 8 ऑक्टोबर 2025 रोजी गोखले बिल्डर्सनं पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जमीन खरेदी केली. जैन बोर्डिंग हाऊसच्या विश्वस्त मंडळाने गोखले बिल्डर्स सोबत सेल डीड केलं. विशेष म्हणजे याच गोखले इस्टेट आणि गोखले फ्युचर कंपनीत मुरलीधर मोहोळ भागीदार होते. जैन बोर्डिंगच्या विश्वस्तांना हाताशी धरून मोहोळ यांचे पूर्वीश्रमीचे व्यावसायिक भागीदार विशाल गोखले यांनी मोक्याची 3 एकर जागा अवघ्या 230 कोटींना हडपल्याचा आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केला होता. तर 2024 मध्ये आपण गोखले इस्टेट कंपनीतून बाहेर पडल्याचं स्पष्टीकरण मोहोळांनी दिलं होतं. त्यानंतर या वादात रवींद्र धंगेकरांनी उडी घेतली. आता हा वाद आणखी भडकलाय. माझा मोहळांचा काय बांधायला बांधे का आणि गोखले तर त्याच्यात माझा काही संबंध नाही. पण जर तुम्ही ही यंत्रणा हायजॅक करून जर ही जागा लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर बोलणं गैर नाही. आणि आम्ही हेच बोललो, 2-3 शब्द आहेत. तुम्ही जैन महावीरांना घाण ठेवलं का? तर ठेवलंय. मग आता ह्याच्या पुढचे पुरावे का पाहिजे? मग तुम्ही जी शासकीय यंत्रणा ती राबवली, ती चुकीच्या पद्धतीने राबवली. मग रजिस्टर असेल, बँक असेल, धर्मदाय आयुक्त असेल. एकीकडे धंगेकरांनी आरोपांची लढ लावली असताना दुसरीकडे मुरलीधर मोहोळांनी मात्र मौन बाळगलं होतं. पण अखेर मोहोळांनी मौन सोडलंय. त्यांचे पुरावे घ्या आणि त्यांच्या बिनधास्त तासभर मुलाखती लावा. माझं म्हणणं हे बघा, आधी उगाचच उठायचं, काही चालवायचं, उठायचं, काही आरोप करायचे आणि हे व्यक्तिगत आहेत. ज्या वेळेला ही निवडणूक झाली, तुम्हाला सांगतो, लोकसभा, विधानसभा, राजकीय नैराश्यातनं वैफल्यग्रस्त माणसाकडनं दुसरं काय अपेक्षा नाही. त्यामुळे तुम्ही मला खरं तर माझं स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान रवींद्र धंगेकरांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया हँडलवरील शिवसेनेचा लोगो असलेला फोटो बदललाय. त्याऐवजी त्यांनी पुणेकर फर्स्ट असा नवा फोटो सोशल मीडियावरील अकाउंटवर टाकलाय. त्यामुळे धंगेकरांच्या मनात काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ते आता होतं कसं बघा, आता धनगेकरांनी हे बोलल्यामुळं त्यांना पार्टीतनं काढून टाकावं असं काही लोकांचं भूमिका आहे. मग नवी मुंबईचं काय? मला असं वाटतं की समन्वयानं हे घेतलं पाहिजे. इकडं तर गुंडांबरोबर देखील माझे संबंध आहेत, मी असं करतो तसं करतो, हे पण आपण सगळ्यांनीच दाखवलेलं आहे आपल्याला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे संयमाने घेतलं पाहिजे. जसं पुण्यामध्ये चालू आहे तसं इकडच्या परिसरामध्ये देखील चालू आहे. धनगेकर हा मोहरा आहे. धनगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि धनगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले आहेत. हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. जैन बोर्डिंग जमीन प्रकरणी रवींद्र धंगेकरांनी मोहोळांविरोधात शड्डू ठोकलाय. ते मागे हटायला तयार नाही. त्यावरून पुण्यातील महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. आता शिवसेना नेते एकनाथ शिंदे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.